हॅलो किड्स, वेलकम टू माय चॅनल मराठी सीबीएसई चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू। 1 डिजिट 2 डिजिट 3 डिजिटसाठी प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू आपण पाहिली आहे। आता आपण थोडे बिगर नंबर घेणार आहे, 4 डिजिट 5 डिजिट आणि 6 डिजिट फॉर 3rd and 4th स्टँडर्ड। चला मग डेफिनेशन पासून सुरुवात करूया। फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू। व्हॉट आर द डेफिनेशन्स? फेस व्हॅल्यू मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, फेस व्हॅल्यू काय असते? नंबर इटसेल्फ। त्या नंबरची फेस व्हॅल्यू तुम्हाला जर काढायची असेल तर त्या डिजिटची फेस व्हॅल्यू डिजिटच असते, म्हणजे नंबर इटसेल्फ। सो डिजिट इटसेल्फ बघा, द फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ऑर अ नंबर इज द डिजिट इटसेल्फ। म्हणजे सपोज तुमच्याकडे आता 69 नंबर आहे, 69 नंबर आहे, त्याच्यामध्ये 2 डिजिट आहेत, 9 and 6। तर 6 ची फेस व्हॅल्यू 6च येईल आणि 9 ची फेस व्हॅल्यू 9च येईल। सो डिजिट इटसेल्फ। पुढे प्लेस व्हॅल्यू। आता प्लेस व्हॅल्यू काय असतं? प्लेस व्हॅल्यू मी सांगितलं होतं तुम्हाला, नंबरमध्ये जे काही डिजिट्स असतात ते त्यांच्या पोझिशनवरती त्यांची प्लेस व्हॅल्यू डिपेंड्स असते। म्हणजे 1s प्लेस, 10s प्लेस, 100 प्लेस इथपर्यंत आपण पाहिलं, 3 डिजिट नंबर पर्यंत आपण पाहिलं। आता आपण पुढे 4 डिजिट 5 डिजिट 6 डिजिट, सो प्लेसेस काय होतील? 1s प्लेस, 10s प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000 प्लेस आणि लॅक। तर आज आपण बिगर नंबरची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू पाहणार आहोत। ओके, चला मग डेफिनेशन बघूया। प्लेस व्हॅल्यू, द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट डिपेंड्स अपॉन द प्लेस ऑफ द डिजिट इन द नंबर। नंबर जर तुम्हाला दिलेला असेल 673, तर आता हा नंबर आहे, या डिजिटची प्लेस व्हॅल्यू मला बघायची, तर मी कसं बघणार? हा नंबर मी कोणत्या पोझिशनमध्ये प्लेस केलेला आहे? 1s प्लेस, 10s प्लेस आणि 100 प्लेस। जर हा नंबर 1s प्लेस मध्ये आहे तर ह्याची प्लेस व्हॅल्यू काय झाली? 3। 10s प्लेस मध्ये आहे तर प्लेस व्हॅल्यू 70 आणि 100 प्लेस मध्ये असेल तर प्लेस व्हॅल्यू 600। म्हणजे तो कोणत्या प्लेस मध्ये आहे नंबर, त्या पोझिशनवरती डिपेंड करतं नंबरची प्लेस व्हॅल्यू। ओके, आता आपण बिगर नंबरच्या पोझिशन्स आधी लक्षात घेऊ। 3 डिजिट म्हणजे 100 प्लेस पर्यंत तर मी तुम्हाला समजून सांगितलं आहे। आता त्याच्या पुढे काय प्लेसेस असतात ते आपण बघूया। 1s प्लेस, त्यानंतर 10s प्लेस, मग 100 प्लेस, मग काय येणार पुढे? 1000, मग 10,000, आणि लॅक। ह्या प्लेसेस लक्षात येतात तुमच्या। आता बिगर नंबर लिहायचे आपल्याला, 4 डिजिट 5 डिजिट 6 डिजिट नंबर लिहायचे, तर आपल्याला ह्याच्यामध्ये त्याला बसवायचं असतं। तर पोझिशन्स काय असतात? 1s प्लेस, 10s प्लेस, 100 प्लेस इथपर्यंत तुम्हाला येते। पुढे 1000, 10,000 आणि लॅक। याच पद्धतीने आपल्याला किंवा याच सिक्वेन्सने आपल्याला पोझिशन्स लिहायच्या। तर आपण कॅपॅसिटी बघू। 1s प्लेस मध्ये नंबर असतो सिंगल नंबर 1 to 9 नंबर्स। 10s प्लेस मध्ये 2 डिजिट नंबर असतो, बरोबर। पुढे 100 प्लेस मध्ये 3 डिजिट नंबर, 1000 प्लेस मध्ये 4 डिजिट नंबर। बघा, काउंट करा, 1 2 3 4। पुढे 10,000 मध्ये 5 डिजिट नंबर, 1 2 3 4 5। लॅक 6 डिजिट नंबर, सो 1 2 3 4 5। 1 10 100 1000 10,000 and 1 lakh। कळतंय तुम्हाला? आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं होतं, जेव्हा आपण 1s 10s आणि 100 प्लेसच्या प्लेस व्हॅल्यू काढतो त्यावेळेस काय करत होतो? आपण सिंगल नंबर तसेच लिहित होतो। 10s प्लेसच्या नंबर काय करत होतो? 1 0 पुट करत होतो। 100 प्लेसचे 2 zeros पुट करत होतो। तसं आपल्याला पुढे लक्षात ठेवायचं की 1000 प्लेसला आपल्याला किती zeros प्लेस करायचे? 3 zeros पुट करायचे। 10,000 साठी 4 zeros आणि लॅक साठी 5 zeros। लक्षात राहील? ठीक आहे, एक्झाम्पलनी बघू आपण। जसं जसं एक्झाम्पल सॉल्व्ह करत जाऊ तसं तसं तुम्हाला कळत जाईल की त्याच्यावरती किती झिरोज द्यायला हवे। ओके, एक्झाम्पल बघूया। माझ्याकडे 4 डिजिट नंबर आहे 8,975।
चला मग पोझिशन्स लिहून घेऊया आपण. वन्स प्लेस, टेन्स प्लेस, 100 आणि 1000. किती 4 डिजिट नंबर आहे हा. बघा बरं 1 2 3 4 डिजिट नंबर आहे. आता फेस व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितलं होतं नंबर इटसेल्फ, डिजिट इटसेल्फ. तर ह्याची फेस व्हॅल्यू लिहू आपण या साईडला. चला मला सांगा मग 8 ची फेस व्हॅल्यू 8, 9 9, 7 ची प्लेस व्हॅल्यू 7 डिजिट इटसेल्फ, 5 ची प्लेस व्हॅल्यू 5. समजतंय. आता आपण या बाजूला प्लेस व्हॅल्यू बघू. चला सांगा मग प्लेस व्हॅल्यू 5 कोणत्या प्लेसमध्ये आहे. वन्स प्लेसमध्ये आहे. सो आपण कसं लिहितो. 5 × 1 5, 5 × 1 5, 7 7 कोणत्या प्लेसमध्ये आहे. टेन्स प्लेस. सो 7 × 10 70. पुढे 9 100 प्लेसला आहे. सो 9 × 100 इज इक्वल टू 900. पुढे 8 1000 प्लेसला आहे. 8 × 1000. सो 8 वरती 3 zeros पुट केले. समजली. प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू. आता 4 डिजिट नंबर आपण पाहिला. 5 डिजिट बघूया. बघा नंबर, डिजिट्स काउंट करा. 1 2 3 4 5. 5 डिजिट नंबर आहे. सो मी पोझिशन्स लिहिते आधी. वन्स प्लेस, टेन्स प्लेस, 100, 1000 आणि पुढे 10,000. 10,000ला शॉर्टमध्ये असं लिहितात TTH. T stands for 10 आणि TH stands for 1000. सो 74,261 या नंबरच्या आपल्याला फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू लिहायच्या आहेत. चला मग मला सांगा 7 ची फेस व्हॅल्यू ॲज इट इज, नंबर इटसेल्फ, डिजिट इटसेल्फ, 4 2 6 अँड 1 या झाल्या याच्या फेस व्हॅल्यू. आता प्लेस व्हॅल्यू बघूया आपण. चला सांगा 1 इन अ वन्स प्लेस. सो 1. 6 इन अ टेन्स प्लेस. So 60. 2 in a 100 place. So 200. 4 in a 1000 place. So 4000. Atta 7. So 7 in a 10,000 place. मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला 10,000 प्लेस म्हटलं की त्याच्यावरती 4 zeros द्यायचे आपल्याला. सो 7 4 zeros. सो 70,000 प्लेस व्हॅल्यू येईल याची. ठीक आहे. पुढे नेक्स्ट नंबर, डिजिट्स काउंट करा. 1 2 3 4 5 6. 6 डिजिट नंबर आहे. प्लेसेस लिहून घेऊ. 1 10 100 1000 10,000 आणि लॅक. आता कोणती पोझिशन ऍड झाली. लॅक. सांगितलं होतं मी तुम्हाला 1000 साठी 3 zeros, 10,000 साठी 4 zeros. आता लॅक पोझिशन आहे त्याच्यासाठी आपल्याला त्या नंबरवरती 5 zeros लिहायचे प्लेस व्हॅल्यू साठी. तर चला बघूया ह्याची आधी फेस व्हॅल्यू, डिजिट इटसेल्फ. सो आता तुम्हाला कळलं असेल, पटपट लिहून टाकू आपण. सो 5 4 2 3 1 आणि 6 हे झालं फेस व्हॅल्यू. आता पुढे प्लेस व्हॅल्यू बघूया. 6 × 1 6 इन अ वन्स प्लेस. सो 6. 1 in a tens place. 10. 3 in a 100 place. 300. 2 in 1000 place. 2000. 4 in 10,000 place. 10,000. So 4 zeros. And 5 in lakh position. So 5 into किती लिहायचे मला आता. So 5 into 1 lakh. So 5 1 2 3 4 5. 5 वरती 5 zeros झाले का बघा. 1 2 3 4 5. करेक्ट.
समजलं? चला आपण क्वेश्चन प्रॅक्टिस करूया. क्वेश्चन बघा, रीड करा. राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द कलर्ड डिजिट. आपल्याला जो काही कलर डिजिट दिलाय या नंबरमध्ये त्याची प्लेस व्हॅल्यू आपल्याला काढायची. राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द कलर डिजिट इन द फॉलोइंग नंबर. जो काही नंबर दिला त्याच्यातल्या कलर डिजिटची प्लेस व्हॅल्यू आपल्याला काढ. आधीच्या व्हिडिओमध्ये मी सेकंड स्टँडर्डच्या मुलांना प्लेस व्हॅल्यूच्या पोझिशन्स जर तुम्हाला आठवत नसतील एक्झाममध्ये तर एक ट्रिक यूज करायची आणि प्लेस व्हॅल्यूज लिहायच्या ही सांगितली होती. जर तुम्ही पाहिली नसेल नो प्रॉब्लेम, मी आत्ताही तुम्हाला सांगते. फर्स्ट आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि मग ती ट्रिक बघू. चला, फर्स्ट 5623 6 नंबर रेड कलरमध्ये आहे आपल्याकडे. आपल्याला फक्त याच नंबरची प्लेस व्हॅल्यू लिहायची. तर आपल्याला आधी काय करावं लागेल, पोझिशन्स लिहावे लागतील. सो 1s, 10s, 100 and 1000 प्लेस. सो 6 कुठे आहे, 6 इन 100 प्लेस. 100 प्लेस 2 zeros पुट करायचे. सो 6 ची प्लेस व्हॅल्यू 600. समजते? पुढे पोझिशन्स मी लिहिलेले आहेत, बघू आपण. 6 1s प्लेस, 10s प्लेस, 100, 1000 आणि 10,000. सो 3 नंबर आपल्याकडे 10,000 प्लेसला आहे इथे. सो नंबर काय आहे बघा, 37,156. सो 3 इन 10,000 प्लेस. सो किती झिरोज पुट करायचे तुम्ही मला सांगा. 1 2 3 4. करेक्ट. 10,000 म्हटलं की 4 zeros आणि 1000 म्हटलं की 3 zeros. चला पुढे पोझिशन 1s, 10s, 100, 1000, 10,000 and lakh. आता 6 लाख पोझिशनला आहे आपल्याकडे. सो नंबर बघा, 6,42,316. सो 6 लाख आहे तर किती झिरोज लिहायचे आपल्याला याच्यावरती. लॅकच्या पोझिशनमध्ये आहे 6. सो 5 zeros. 1 2 3 4 5. पुढे 8 नंबर 1s, 10s, 100. 100 प्लेस मध्ये आहे हा नंबर. पुढे 1000, 10,000. सो 25,830 मध्ये 800 प्लेसला आहे. सो 2 zeros. समजलं? इतकं सोपं आहे. ओके, पुढे बघूया. चला, तुम्हाला नंबर दिलाय, किती डिजिट आहे बघा. 1 2 3 4. 4 डिजिट नंबर आहे. इथे आपण प्लेसेस बघणार नाहीये. मी तुम्हाला सांगणार आहे की ती ट्रिक यूज करून आपण कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो प्लेस व्हॅल्यूच्या. आता तुम्हाला 6 डिजिट इथे दिलाय बरोबर. 6 डिजिट कलर दिलाय, ह्याची प्लेस व्हॅल्यू आपल्याला काढायची. तर आपल्याला बघायचं काय, 6च्या पुढे किती डिजिट आहेत बघा, काउंट करा. 1 2 3. तर मी काय करणार, 6 लिहून घेणार आणि पुढे 1 2 3. झाली माझी प्लेस व्हॅल्यू. इथे मी पोझिशन बघितली का, नाही. हीच तर ट्रिक आहे. पुढे 7 डिजिट काउंट करा. 1 2 3 4. सो मी 7 लिहिते. 1 2 3 4. आली प्लेस व्हॅल्यू. पुढे 8 इथे आहे बरोबर. जिथे नंबर, सपोज नंबरच्या मध्ये जो डिजिट आहे त्याची प्लेस व्हॅल्यू आहे तर राईट साईडला काउंट करायचे आपल्याला नंबर पुढच्या बाजूला. सो 8 इथे आहे. 1 2 3. 3 डिजिट्स आहेत माझ्याकडे. सो मी 8 लिहिणार आणि त्याच्या पुढे 1 2 3. या डिजिटची प्लेस व्हॅल्यू आली आहे. पुढे 3 ची प्लेस व्हॅल्यू. पुढे नंबर काउंट करूया आपण, पुढे डिजिट काउंट करूया. 1 2 3 4 5. सो 3 1 2 3 4 5. चला मग रीचेक करूया आपण, पोझिशन वाईज रीचेक करूया. आधी पोझिशन्स लिहून घेऊया आणि बघूया की ही ट्रिक काम करते की नाही. चला 1s, 10s, 100, 1000. सो 6 माझा 6 नंबरची प्लेस व्हॅल्यू मला काढायची होती. तर 6,000 प्लेसला आहे. 1000 प्लेसला आपण 3 zeros पुट करतो. केलेत का? करेक्ट. 1 2 3. पुढे 7 7 इन 10,000 प्लेस. 10,000 म्हटलं की आपण किती झिरोज पुट करतो, 4 zeros. बघा आलेत का 4 zeros. 1 2 3 4. करेक्ट. पुढे 8 कोणत्या पोझिशन मध्ये आहे बघा, 1000 पोझिशन. 1000 पोझिशन 3 zeros. सो 8
1 2 3 8च्या पुढे 3 झिरोज बरोबर आलेले आहेत. पुढे आता 3 कोणत्या पोझिशनला आहे बघा. 1s 10s 100 1000 10,000 अँड लॅक. सो लॅक म्हटलं की आपण किती झिरोज पुट करतो. 5 झिरोज. सो 3 वरती 5 झिरोज आहेत का. 1 2 3 4 5. करेक्ट. समजलं. जरी तुम्हाला पोझिशन्स आठवल्या नाही किंवा पोझिशन्स लिहिता लिहिता गडबड गोंधळ झाली तरी घाबरून जायचं नाही. ही ट्रिक यूज करायची. तुम्हाला प्लेस व्हॅल्यूमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज हवेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की ते व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.